दरम्यान भाजपचे माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्यावर आणखी एक आरोप करण्यात आलाय। आगवणे कुटुंबाचा छळ केल्याचा आरोप निंबाळकरांवर करण्यात आलाय। या छळाला कंटाळून आगवणे कुटुंबातील मुलीने आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला होता। आगवणे कुटुंबाला राजकीय सूड भावनेतून त्रास दिल्याचा आरोप मेहबूब शेख यांनी केला। तर निंबाळकरांनी सूडबुद्धीने केलेल्या कारवाईमुळे दिगंबर आगवणे 3 वर्षांपासून जेलमध्ये असल्याचा आरोप करण्यात आलाय। दरम्यान या आणि फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि निंबाळकरांवर अत्यंत गंभीर आरोप केले। हॉटेलवर बोलावून या महिला डॉक्टरची हत्या करण्यात आली। माजी खासदार निंबाळकरांनी मृत तरुणीला त्रास दिल्याचा दावाही अंधारेंनी केला। ज्या हॉटेलमध्ये ही घटना घडली आहे ते हॉटेल भोसले नावाच्या व्यक्तीचं आहे। तो निंबाळकरांचा निकटवर्ती असल्याचा दावाही त्यांनी केला। तर हातावर लिहिलेल्या सुसाईड नोटवरील हस्ताक्षर आत्महत्या केलेल्या तरुणीचं नाही असा तिच्या बहिणीचा आरोप असल्याचंही अंधारे म्हणाल्या। काय चालवले खासदार साहेब तुम्ही? हे थांबवाय सगळं खोटं केसेस वगैरे। किती अन्याय होणार आहे माझ्या आई वडिलांवरती। माझ्या ह्या इलाजासाठी माझे आई वडील सगळीकडे फिरतात। माझे वडील आज जेलमध्ये आहेत। किती दिवस हे सगळं चालणार? थांबवा हे सगळं। खूप त्रास होतो। मी तुमच्या हात जोडून मागते माझ्या आई वडिलांना, पण मला जो त्रास होतो तो माझ्या आई वडिलांना नाही बघवत आहे। प्लीज तुम्हाला दया येत असेल माझी तर प्लीज थांबवा हे सगळं। खरंच मला बी खूप त्रास होतो आणि आमच्या आई वडिलांना आमचा त्रास पण नाही बघवत आहे। आमच्यासाठी जी लोक काम करत होती ती पण आज आमच्यापासून खूप लांब आहे। खासदार कशा पद्धतीने वागतोय हे आज महाराष्ट्राला कळायला लागलंय। आगवणे कुटुंब जे विधानसभा लढलंय त्याचे काय हाल, त्याच्या घराची लाईट पाणी बंद केलं, त्याच्या मुली त्यांनी आत्महत्या करायला सुसाईड करायचा प्रयत्न केला, त्या आगवणेनं सुसाईड अटेम्प्ट केला, त्याची बायको फरार, त्याच्या घराला लाईट नाही पाणी नाही। आपण नेमकं महाराष्ट्रात राहतोय का नाही? निंबाळकर जिचा नवरा मेलाय रत्नशिव निंबाळकर 12 मार्चला ह्यांच्या पक्षाच्या सरचिटणीसाचा भाऊ त्याच्यात आरोपी आहे, तो अजून सापडत नाही। म्हणजे काय चाललंय? तिथं पोलीस स्टेशन आहे का? तर तिथं पोलीस स्टेशन नाही, तिथं स्वराज्य कारखान्याचं वसुली सेंटर आहे आणि रणजित निंबाळकरचे घरगडी हे तिथं काम करतात। हे सगळ्या लोकांचं ऐकल्यानंतर नंतर लक्षात येतं। आता ती का गेली रात्री 1 वाजता? तिला काय गरज पडली स्वतःचं घर असताना त्या हॉटेलमध्ये जायची? हे हॉटेल कुणाचं आहे ते जरा सांगितलं पाहिजे। हे हॉटेल भोसले नावाच्या माणसाचं आहे। कोण आहे हा भोसले? हा भोसले रणजितसिंह हा इकडचा भोसले आहे। रणजितसिंह नाईक निंबाळकर आत्ता जेव्हा इलेक्शन लढतील तेव्हा भाजपाचा संभाव्य नगराध्यक्ष पदाचा हा उमेदवार आहे। याच्या बाजूला अजून एक माणूस आहे, यांचं नाव आहे जयकुमार गोरे। काल जयकुमार गोरे त्यांच्या स्टेजवर होते। जयकुमार गोरेवरही एका महिलेने फार आरोप केलेले आहेत। लक्षात घ्या, जयकुमार गोरे बाजूलाच राहतात। जयकुमार गोरे, भोसले, रणजितसिंह नाईक निंबाळकर सगळे एका फ्रेम मध्ये दिसत आहेत आणि या माणसाचे हे हॉटेल आहे। ये रिश्ता क्या कहलाता है? हॉटेलवर बोलावलं होतं की गेली होती? हॉटेलवर बोलावलं असेल तर कशासाठी बोलावलं होतं? जर तिची बहीण सांगते की ते हस्ताक्षर तिचं नाहीच आहे तर तिच्या हातावर कुणी लिहिलं? काय चा जीव गेला का? त्याची हत्या झाली का? आत्महत्या केली की संपदा मुंडेने हत्या केली? हत्या झाली। सुषमा अंधारेंनी या प्रकरणामध्ये गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत। त्यामुळे यावरून आता काय उत्तर दिलं जातं तेही बघावं लागेल आणि पुढे नेमकं या प्रकरणामध्ये काय काय समोर येणार याकडेही लक्ष असेल। पाहूया